बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण रिएक्टिव्हिटी सिरीज बघितली, हायली रिएक्टिव्ह आहेत, मॉडरेटली आहेत आणि लो रिएक्टिव्ह आहेत. ह्याच्यानंतर आपण काय करूया आता की समजा मिनरल भेटला आपल्याला, मिनरल भेटल्यानंतर त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं केलं जातं. डायरेक्टली प्रोडक्ट काय भेटत नाही. आता प्रोडक्ट भेटण्याच्या आधी काही प्रोसेस करावी लागते, त्याला म्हणायचं एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. आता एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस कशा कशा केल्या जातात त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा जी मेथड आहे तिचं नाव आहे विल्फ्ली टेबल मेथड. आता विल्फ्ली टेबल मेथडमध्ये काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा एक अशा टाईपचा टेबल असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला त्याला एक कॅनल असतो आणि ह्या साईडला एक कॅनल असतो. आता वरती अशा 3 लाईन्स असतात ज्याच्यावरती इथं वॉटर स्प्रिंकलर ठेवलेले असतात, जे कंटिन्यू काय करतात, वॉटर स्प्रे करत असतात ह्याच्यावरती, आणि ह्याच्यामध्ये असे पार्टिशन्स बनवलेले असतात. आता हा टेबल जो आहे कंटिन्यू व्हायब्रेटिंग टेबल असतो. आता व्हायब्रेशन झाल्यामुळे काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा इथं ओर टाकला जातो. आता ओर म्हणजे काय, सुरुवातीला सांगितलंय की ज्याच्यामधून आपण इम्प्युरिटीज रिमूव्ह करतो, पण 100% इम्प्युरिटीज आपण रिमूव्ह करू शकत नाही, थोड्याफार उरलेल्या असतात, त्या मग ह्या पुढच्या मेथडमध्ये सगळ्या आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे. तो पावडर फॉर्ममधला ओर ह्याच्यामध्ये टाकतात, थोडंसं वॉश केलं जातं. वॉश कशासाठी करायचं आहे, जी चिटकलेली माती वगैरे असेल ती सगळी निघून जाते. एकदा का माती निघाली, हा टेबल कंटिन्यू व्हायब्रेटिंग असतो. व्हायब्रेटिंग होत असताना इथून हे ह्याच्यावरती पडणार सगळा ओर. इथं आल्यानंतर हा जो पार्टिकल आहे हा काय करतो, ह्याच्यामध्ये वरती जो असणारा पाण्याचा भाग आहे तो वाहून जातो आणि त्या पाण्यासोबत इम्प्युरिटीज खाली येतात आणि जो प्युअर फॉर्ममध्ये तयार झालेला आहे तो ह्या साईडला कलेक्ट होतो. मग परत पाणी इथं येणार, ह्याच्यामध्ये उरला सुरलेला जो परत वॉश होणार, दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं प्युरिफिकेशन होणार. जो प्युअर फॉर्ममध्ये गोळा झाला तो इकडे येणार, परत हे वॉटर खाली येणार, खाली आल्यानंतर परत इथं सगळं व्हायब्रेशन होणार, ह्याच्यामधून प्युअर फॉर्ममध्ये इथं येणार आणि सर्वात शेवटी हा जो पार्ट आहे सगळा इथं कलेक्ट होणार. इथं एक असं कंटेनर ठेवलेलं असतं, हा पार्ट असतो गॉंगसाठी, त्याच्यानंतर हा पार्ट असतो कॉन्सन्ट्रेटेड ओव्हरसाठी. म्हणजे काय मिळालं, ह्या टेबलमधून तुम्हाला प्युरिफाईड ओव्हर मिळाला, पण एलिमेंट अजून भेटलेला नाही. मग एकदा का ह्या टेबलमधून पास झाल्यानंतर त्याला पुढं काय केलं जातं, फ्रॉथ फ्लोटेशनसाठी सोडलं जातं. आता फ्रॉथ फ्लोटेशन म्हणजे काय, की एक डायजेस्टर असतो, स्टीलचा एक मोठा डायजेस्टर असतो किंवा एक टाकी असते, त्या स्टीलच्या डायजेस्टरमध्ये ह्या टाईपचा एक डायजेस्टर असतो. आता इथून काय होतं, खालून असं वॉटरचा एक फ्लो असतो, खालून वॉटरचा फ्लो असतो आणि इथून एक आउटलेट असतो. इथं काय होणार, गॉंग सगळी बाहेर पडणार आणि ह्याच्यामध्ये पाणी असतं. आता पाण्यामध्ये काय केलं जातं, जो ओर आहे कॉन्सन्ट्रेटेड ओर ह्याच्यामध्ये सगळं ॲड केला जातो आणि ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक यूज केलं जातं पाईन ऑइल किंवा युकॅलिप्टस ऑइल. युकॅलिप्टस म्हणजे काय, आपलं लवंगाचं तेल असतं किंवा पाईनचं तेल असतं, ज्याच्यामधून काय तयार होतो, फ्रॉथ तयार होतो. फ्रॉथ म्हणजे फेस. आता जो काही फेस तयार होतो, फेसामुळे काय होतं, ज्या काही इम्प्युरिटीज आहेत सगळ्या ह्या फेसासोबत येतात आणि इथून बाहेर पडतात आणि जो प्युअर फॉर्ममध्ये आलेला आहे तो खाली येतो. हा वॉटर सप्लाय बंद करतात आणि सगळं जे काय प्युरिफाईड केलेलं ते खालच्या साईडला कलेक्ट करत असतात. म्हणजे आता फ्रॉथ फ्लोटेशनमध्ये काय केलं जातं, वॉटरचा पाण्याचा यूज केला जातो. पाणी खालच्या डायरेक्शन एकदम प्रेशरमध्ये असतं, त्या प्रेशराईज पाण्यामुळे काय होतं, मग जी काही त्याच्यामध्ये घाण असणार आहे ती सगळी धुवून जाते आणि धुवून गेल्यानंतर स्वच्छ जो ओव्हर येतो आपल्याला डाऊन साईडला भेटतो आणि जी काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असेल त्या अप्पर साईडनी रिमूव्ह होतात. ह्याला म्हणायचे फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तिसरा जो टाईप आहे त्याला म्हणायचं आहे बघा मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये काय असतं, 2 टाईपचे बॉल्स असतात, एक ह्या टाईपचा असतो आणि दुसरा इथं असतो. एक असतो मॅग्नेटिक आणि दुसरा असतो नॉन मॅग्नेटिक. आता ह्याला एक असा बेल्ट जोडलेला असतो, हा बेल्ट कंटिन्युअसली रोटेटेड असतो. आता होतं काय, मग ह्याच्यावरती पावडर ओर टाकला जातो असा. आता ह्याच्यामध्ये काही आयनचे असतील, काही मॅग्नेटिक सबस्टन्सेस असतील. आता हा बेल्ट रोटेट होत असताना जे काही मॅग्नेटिक सबस्टन्सेस ते सगळे ह्या मॅग्नेटला चिटकून खाली पडतात, इथं कंटेनर असतो, आणि जे नॉन मॅग्नेटिक आहेत ते काय होतात, मग असं रोटेट होतात आणि ह्या साईडला पडतात. म्हणजे ह्याच्यामधून काय केलं जातं, मॅग्नेटिक सबस्टन्सेस सेपरेट होत असतात. जे मॅग्नेटिक आहेत ते ह्याला चिटकणार, जे नॉन मॅग्नेटिक ते इकडे येऊन खाली कुठेतरी पडून जाणार. ह्याच्यामधून आपण काय करतो, एलिमेंट्सचं प्युरिफिकेशन करत असतो. आता ह्या 3 मेथडमधून काय होतं मग,
की आपण फक्त ओरचं कॉन्सन्ट्रेशन करत असतो, म्हणजे आपल्याला प्युरिफाईड ओर कॉन्सन्ट्रेट करतो, पण 100% प्युअर मेटल भेटत नाही. आता प्युअर मेटलच्या एक्स्ट्रॅक्शनची तुम्हाला एक प्रोसेस दिलेली आहे, जी कन्फर्म कमीत कमी 3 मार्क जास्तीत जास्त 5 मार्कसाठी येते. त्या प्रोसेसचं नाव आहे बेअर्स प्रोसेस, किंवा तिला काय म्हणतात, हॉल्स प्रोसेस. आता बेअर्स प्रोसेस किंवा हॉल्स प्रोसेस ह्या दोन सायंटिस्टचे नाव आहेत. पहिलं आहे बेअर आणि दुसरं आहे हॉल. ठीक आहे. आता बेअर तुम्हाला माहीत असेलच आणि हॉल्स पण तुम्हाला माहिती आहे. त्या दोघांचा खूप उपयोग होत असतो आणि तसंच या सायंटिस्टचा पण उपयोग आहे. आता ह्याच्यामधून काय केलं जातं, ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. आता सगळ्यात पहिल्यांदा ॲल्युमिनियमचं नाव काय, ॲल्युमिनियमच आहे. ॲल्युमिनियमचं सिम्बॉल काय, Al. ॲटॉमिक नंबर किती आहे, 13 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 283. त्याच्यानंतर व्हॅलेन्सी येणार 3. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमचा कलर कसा असतो, सिल्वरी व्हाईट. ह्या गोष्टी बेअर्स प्रोसेसमध्ये लिहिणं कंपल्सरी आहे. सगळ्यात पहिल्यांदा ॲल्युमिनियमचा सिम्बॉल आहे Al, ॲटॉमिक नंबर आहे 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 283 आणि व्हॅलेन्सी आहे 3. ठीक आहे. मग आता बेअर्स प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, त्याच्या काही स्टेज आहेत. ठीक आहे. आता बेअर्स प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं बघा, त्याचे आपण पहिल्यांदा पार्ट्समध्ये त्याला डिवाइड करूया. सगळ्यात पहिल्यांदा असतो क्रश ओर. कशाचा ओर असतो, बॉक्साईडचा. त्याच्यानंतर याची रिएक्शन करतात कॉस्टिक सोडा. किती वेळासाठी, 2 to 8 hours. त्याच्यासाठी टेम्परेचर रिक्वायर्ड असतं 140 डिग्री सेल्सिअस टू 150 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर आपल्याला भेटतो सोडियम ॲल्युमिनेट. आता सोडियम ॲल्युमिनेट भेटल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करतात वॉटर. वॉटर ॲड केल्यानंतर त्याला हीट केलं जातं 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि कूल केलं जातं 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. मग प्रोडक्ट मिळतो ॲल्युमिना. ठीक आहे. आता ही प्रोसेस समजून घ्या, बेअर्सची प्रोसेस. आता सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, क्रश bauxite is converted into small pieces, or bauxite is crushed into small pieces, then treated with caustic soda or NaOH. या caustic सोड्याचं सूत्र आहे NaOH. फर्स्ट काय करायचं, आपल्याला बॉक्साईडला घ्यायचं, त्याला क्रश करायचं स्मॉल पीसमध्ये. कारण काय, लार्ज अमाऊंटमध्ये जर घेतला तर रिएक्शन व्हायला खूप वेळ लागतो आणि जो प्रोडक्ट बनवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याचं मेहनत लागते. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, चारण्याची कोंबडी 12 मसाला, तसं इथं होत असतं. त्यामुळे काय करतात, त्याला क्रश करतात. क्रश केल्यानंतर कशामध्ये करायचं आहे, स्मॉल पीसेसमध्ये करायचं आहे. देन ट्रीटेड विथ कॉस्टिक सोडा ऑर NaOH फॉर 2 to 8 hours. 2 ते 8 तासांसाठी त्याची रिएक्शन केली जाते कॉस्टिक सोडा बरोबर आणि त्या 2 ते 8 तासामध्ये टेम्परेचर मेंटेन केलं जातं 140 ते 150 डिग्री सेल्सिअस. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बॉक्साईट घ्यायचं आहे, त्याला क्रश करायचं आहे, बारीक बारीक कणामध्ये रूपांतर करायचं आहे, त्याच्यामध्ये कॉस्टिक सोडा किंवा NaOH ॲड करायचं आहे. 2 ते 8 तासांसाठी त्याला भिजवत ठेवायचं आहे. कशाबरोबर, कॉस्टिक सोडा बरोबर. त्याच्यासाठी तापमान ठेवायचं 140 ते 150 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस एवढी आपण प्रोसेस करतो त्यावेळेस आपल्याला भेटतो सोडियम ॲल्युमिनेट. काय भेटतो, सोडियम ॲल्युमिनेट. पहिल्यापासून परत एकदा बघा, बॉक्साईट इज क्रश इंटू स्मॉल पीसेस, treated with caustic soda or NaOH for 2 to 8 hours under the temperature of 140 degree to 150 degree Celsius, then it gives sodium aluminate. आता हा जो सोडियम ॲल्युमिनेट आहे तो एम्फोटेरिक नेचर असतो. एम्फोटेरिक म्हणजे काय, शोज द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड्स ॲज वेल ॲज बेसेस किंवा समटाइम्स सिंक्स इन द वॉटर अँड समटाइम्स फ्लोट ऑन द वॉटर. एम्फोटेरिक म्हणजे काय, उभयधर्मी, जो दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतो. ॲसिडच्या पण दाखवणार, बेसच्या पण दाखवणार. काही वेळेला पाण्यामध्ये बुडणार, काही वेळेला पाण्यावरती तरंगणार. आता असं नेचर असते या सोडियम ॲल्युमिनेटचं. आपल्याला मिळवायचं आहे ॲल्युमिना, म्हणून ह्याच्यामध्ये काय केलं जातं, थोडंसं पाणी मिक्स केलं जातं. पाणी मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये काय तयार होतं मग, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. हा जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, आता सोडियम निघून गेला पण आला कोण, हायड्रॉक्साईड आला. त्या हायड्रॉक्साईड आयनला बाहेर काढण्यासाठी परत त्याला टेम्परेचर वाढवलं जातं 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि लगेच थंड केलं जातं 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. ज्यावेळेस आपण त्याचं टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही हायड्रॉक्साईड आहे त्याची वाफ होते आणि ते निघून जातं, सगळं पाणी निघून जातं, वॉटर कंटेंट निघून जातं आणि त्याच्यामधून काय भेटतं मग आपल्याला,
ॲल्युमिना भेटतो. आता परत एकदा प्रोसेस समजून घ्या. इन बेअर्स प्रोसेस crude bauxite is crushed into small pieces, treated with caustic soda or NaOH for 2 to 8 hours under the temperature of 140 to 150 degrees Celsius. Then it gives sodium aluminate. It is amphoteric in nature. It contains some impurities like soil, sand and silica. To remove the impurities, some water is added. When water is added, it gives aluminum hydroxide. It contains hydroxide ions. So to remove the hydroxide ions, the temperature is increased up to 800 degrees Celsius and suddenly cool up to 50 degrees Celsius. Then we get alumina. आता हा जो ॲल्युमिना आहे तो ॲल्युमिनियम मिळवण्याच्या प्रोसेसमधला पहिला पार्ट आहे. अजूनपर्यंत आपली प्रोसेस कंप्लीट झालेली नाहीये. आता एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता आपल्याला भेटला काय ॲल्युमिना. ह्या ॲल्युमिनाचं सूत्र लक्षात ठेवा Al2O3. ठीक आहे. आता ह्या Al2O3 मध्ये परत कोण आहे तुमच्यावर ऑक्सिजन आहे. हा जो सोबत आलेला ऑक्सिजन आहे ह्याला बाहेर काढायचा आणि मिळवायचं काय आपल्याला ॲल्युमिनियम मिळवायचं. आता ॲल्युमिनियम तर बेअरच्या प्रोसेसमध्ये मिळत नाही. मग ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी अजून एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. ठीक आहे. आता ह्या इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना मध्ये काय केलं जातं बघा. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रोलिटिक आहे. इलेक्ट्रो आलं म्हणजे काय आलं इलेक्ट्रिसिटीची कुठली तरी रिॲक्शन आली. आता याच्यामधून काय करायचं आहे ॲल्युमिनाचं रिडक्शन करायचं आणि प्युअर ॲल्युमिनियम आपल्याला मिळवायचं आहे. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असे दोन पार्ट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा बघा अशी एक स्टीलची डायजेस्टर घेतली जाते. आता ह्या डायजेस्टरमध्ये काय केलं जातं हा जो इंटरनल साइड आहे हा पूर्ण कोट केला जातो ग्राफाईटने. हा सगळा काय तुमचा ग्राफाईट आहे. मग ह्याच्यामध्ये काय केले जातात कार्बनचे रॉड डिप केले जातात. आता तुमच्या बुकमध्ये बघा ग्राफाईट दिलेला आहे ते थोडंसं करेक्ट करून घ्या. कारण काय मॅथ्सचा पण नियम सांगतो सायन्सचा पण सांगतो की इक्वल चार्जमध्ये नेहमी काय असतं फोर्स ऑफ रिपल्शन असतं. जर समजा आपण इंटरनल साइड पण ग्राफाईट घेतली हा कशाचा आहे आपला ग्राफाईटचा आहे आणि हे जर ग्राफाईटचं घेतलं तर रिॲक्शन पुढे जाणारच नाही. त्यामुळे तेवढं एक बुकमध्ये करेक्शन करून घ्या की इथं कशाचे रॉड्स आहेत मग हे कार्बनचे रॉड्स आहेत. आता कार्बन आणि ग्राफाईट दोन्ही कशाचे फॉर्म आहेत कार्बनचेच आहेत पण ग्राफाईटचं नेचर वेगळं आहे आणि कार्बनचं नेचर वेगळं आहे. ठीक आहे. मग ह्याला काय करतात इकडे आता एक सेल कनेक्ट करतात. सेल कशासाठी करायचं आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय करण्यासाठी. आता इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतोय आपण मग रिडक्शन कशाचं करतोय आपण ॲल्युमिनाचं. ॲल्युमिनाचा फॉर्म्युला काय Al2O3. ह्याच्यामध्ये ॲड करतात वॉटर. वॉटर ॲड केल्यानंतर काय होतं मग सोल्युशन ऑफ ॲल्युमिना बनतो. आता हा सोल्युशन काय करायचं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. सोल्युशन टाकलं. आता सोल्युशनमध्ये कोण कोण आलं तुमचा ॲल्युमिनियम आहे ऑक्सिजन आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. ॲल्युमिनियमवरती चार्ज कुठला आहे तो पॉझिटिव्ह. ऑक्सिजन असतो निगेटिव्ह. हायड्रोजन असतो पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन असतो निगेटिव्ह. आता हा जो ग्राफाईट आहे हा काय असतो ह्या ठिकाणी कॅथोड आहे आणि हा जो कार्बन आहे तो कोण असतो ॲनोड असतो. ॲनोडवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि कॅथोडवरती चार्ज असतो निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे ते दोन टर्मिनल्स आहेत. आता ज्यावेळेस आपण सोल्युशन बनवणार सोल्युशन बनवल्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऑन करणार ऑन केल्यानंतर काय होतं जे कोणी पॉझिटिव्हली चार्ज आहे ते सगळे कॅथोडकडे अट्रॅक्ट होतात. आता कॅथोड कुठं कुठं दिसतोय तुम्हाला हे जे जेवढ्या लाईन दिसतात ते सगळा काय आपला कॅथोड आहे. मग खाली काय येणार ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम सगळीकडे काय येणार ॲल्युमिनियम येणार. इकडं पण ॲल्युमिनियम आहे सगळ्या साईडला ॲल्युमिनियम गोळा होणार. त्याच्यानंतर जो ऑक्सिजन आहे तो सगळा निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह कुठं जाणार ह्या ॲनोडकडे जाणार पॉझिटिव्हकडे. ह्याच्यावरती ऑक्सिजन डिपॉझिट होणार सगळा काय होणार याच्यावरती ऑक्सिजन आहे. आता ऑक्सिजन आल्यानंतर हायड्रोजन हा गॅसच्या फॉर्ममध्ये असतो. गॅसच्या फॉर्ममध्ये असल्यामुळं ह्याच्यामधून काय होतं बबलच्या फॉर्ममध्ये काय रिलीज होतो हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे. मग आता आपल्याकडे कोण कोण होतं ॲल्युमिनियम ऑक्सिजन हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन गेला ॲनोडकडे ॲल्युमिनियम आला कॅथोडकडे आणि हायड्रोजन गेला बबलच्या फॉर्ममध्ये. आता तळाशी कोण उरला तुमचा ॲल्युमिनियम. प्रोसेस स्टॉप करतात इलेक्ट्रिक सप्लाय ऑफ करतात. ऑफ केल्यानंतर ह्याच्यामध्ये परत एकदा पाणी ॲड केलं जातं आणि ह्या ठिकाणी एक आउटलेट असतो. त्या आउटलेटमधून ज्यावेळेस ते पाणी बाहेर पडतं त्यावेळेस सगळं ॲल्युमिनियम काय होतं त्या पाण्यासोबत बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्याला फिल्टर केलं जातं आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो प्युअर फॉर्ममध्ये असणारा ॲल्युमिनियम मिळतो. आता ॲल्युमिनियम एक छोटासा एलिमेंट आहे तो मिळवण्यासाठी आपल्याला किती प्रोसेस करावं लागल्या पहिल्यांदा बेअरची प्रोसेस आहे.
हॉलची प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर काय मग इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. परीक्षेला हा क्वेश्चन बघा 100% येणार म्हणजे येणार, ह्याला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही आहे. कमीत कमी 3 मार्काला येईल, जास्तीत जास्त 5 मार्काला येईल. त्यामुळं हा लेसन करत असताना फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर डायरेक्टली ह्या प्रश्नावरती खूप जास्त फोकस करायचा आहे. आता हे जे विल्फ्ली टेबल आहे, फ्रॉथ फ्लोटेशन आहे आणि मॅग्नेटिक सेपरेशन आहे, हे जे 3 आहेत ह्याच्यामधून आलात तर एखादा येतो, नाही तर येत पण नाही. आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज खूप वेळा आलेल्या आहेत आणि ह्याला ऑप्शन नाही आहे. काही जरी झालं तर हा प्रश्न येणार म्हणजे येणारच. त्यामुळं ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा आपल्याला काय बघायचं, आता करोजन म्हणजे काय असतं आणि ते करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय टेक्निक्स आहेत. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा करोजन. आता एक करोजन म्हणजे काय, गंजणे. ठीक आहे, आता एक गंजणे म्हणजे काय की कुठलाही मेटल जर आपण खूप दिवस वापरला नाही तर त्याला काय लागतो, ऑटोमॅटिकली गंज लागतो. आता गंज म्हणजे काय, एकतर हवेबरोबर रिएक्शन होते, पाण्याबरोबर होते किंवा ॲसिड बरोबर होते. आता तुमचं म्हणणं असं असेल की ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये ॲसिड कुठला येतो, तर जमिनीवरती ॲसिड्स असतात, हवेमध्ये ॲसिड्स असतात, जो पाऊस पडतो त्याच्यासोबत कार्बोनिक ॲसिड येतो, सल्फोनिक ॲसिड येतो किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड पण बऱ्याच वेळेला पाण्यामधून येत असतो, त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत ह्याच्यामुळं काय होतं, जो मेटल आहे तो हळूहळू झीज पावायला लागतो, त्याला म्हणायचं आहे करोजन. आता ज्या गोष्टी जास्त वापरल्या जात नाहीत त्याला गंज लागतो, म्हणजे आपल्या मेंदूला पण लागू शकतो, त्यामुळे त्याचा वापर जास्त करा, परीक्षेच्या काळात तर जास्त वापरला पाहिजेच. आता करोजनची प्रॉपर डेफिनेशन काय मग, इट इज द स्लो प्रोसेस ऑफ डिके ऑर डिस्ट्रक्शन ऑफ मेटल्स ड्यू टू द रिएक्शन विथ एअर, वॉटर ऑर ॲसिड इज कॉल्ड ॲज करोजन. करोजन काय एक स्लो प्रोसेस आहे. करोजन म्हणजे आज पाणी लागलं लगेच तो लोखंड गंजणार नाही, ते एकदम स्लो प्रोसेस आहे. डिकेची आहे, डिके म्हणजे काय, झीज होणे, डिस्ट्रक्शन म्हणजे पण झीज होणे, ड्यू टू द रिएक्शन विथ, कशाबरोबर, एअर सोबत, वॉटर सोबत आणि ॲसिड सोबत. ह्या ज्या रिएक्शन्स होत असतात त्याच्यामधून त्यांची सावकाश झीज होते, त्याला काय म्हणतो आपण, करोजन असं म्हणतो. ठीक आहे, आता करोजन होत असेल तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स आहेत. पहिली मेथड काय तुमची, ऑइलिंग करू शकतो आपण. आता ऑइलिंग केल्यानंतर आपण काय करू शकतो, त्या मेटलचं करोजन होण्यापासून अडवू शकतो. आता आम्ही लहान असताना सायकली होत्या, आता शक्यतो तुम्ही सायकल वापरत नाहीत, तुम्ही 10वीला किंवा 8वीपासूनच टू व्हीलर तुमच्याकडे आहेत, पण आम्ही सायकलीवर अख्खं गाव फिरलो आहोत. मग आता त्या सायकलला काही होऊ नये म्हणून आम्ही दर रविवारच्या सुट्टीला ती सायकल धुवायचो. ती धुण्यामागं कारण काय होतं, करोजन होतं. त्यावेळेस आम्हाला कळायचं नाही की करोजन होऊ नये म्हणून धुवायला घरचे सांगतात, फक्त घरचे सांगायचे म्हणून आम्ही धुवायचो. त्यानंतर महिन्यातून एकदा नेऊन त्या रिपेअरवाल्याकडे नंबरला लावून ऑइल टाकून आणायचं. आता ते ऑइल कशासाठी टाकतात की 2 पार्ट एकमेकांना घासत असताना त्यांचं हळूहळू काय होतं, रस्टिंग होतं. त्या रस्टिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, ऑइलिंग करतो. आपले जे फॅन्स असतात किंवा कुठला इन्स्ट्रुमेंट घ्या त्याच्यामध्ये आपण वेळोवेळी ऑइलिंग करतो. ही एक बेस्ट मेथड आहे ज्याच्यामधून आपण करोजन प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे तिला म्हणायचं आपल्याला पेंटिंग. आता पेंटिंगमुळे पण काय करू शकतो आपण, करोजन प्रिव्हेंट करू शकतो. सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन येतो बघा, ग्रिल्स ऑफ विंडोज अँड डोअर्स आर पेंटेड टाइम टू टाइम. आता त्यांना टाइम टू टाइम पेंट का करायचं आहे, कारण ग्रिल्स कुठं असतात, डायरेक्टली घराच्या बाहेर असतात, त्यांचा हवेसोबत 24 तास कॉन्टॅक्ट असतो, पाण्यासोबत कॉन्टॅक्ट असतो, ॲसिडसोबत कॉन्टॅक्ट असतो. त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट आल्यामुळं त्यांचं करोजन होऊ शकतं. ते करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं जात असतं, त्यांना पेंट केला जात असतो. आणि तो पेंटचा लेअर जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत काय करतो, प्रोटेक्शन करत असतो. म्हणजे काय, हवा आली तर ह्या पेंटच्या लेअरला लागणार, आतमधल्या मेटरला तो प्रोटेक्ट करत असतो. त्यासाठी पेंटिंग ही एक मेथड आहे. त्याच्यानंतर तिसरी मेथड जी आहे ती आहे गॅल्वनायझेशन. आता गॅल्वनायझेशन म्हणजे काय बघा, गॅल्वनायझेशन म्हणजे काय, गॅल्वनायझेशन इज द प्रोसेस इन विच लेअर ऑफ झिंक इज डिपॉझिटेड ऑन द मेटल टू प्रिव्हेंट करोजन. आता झिंक मेटलचा लेअर दुसऱ्या मेटलवरती अप्लाय केला जातो, ज्याच्यामधून आपण काय करू शकतो, करोजन प्रिव्हेंट करू शकतो. त्याला म्हणायचं आहे गॅल्वनायझिंग किंवा गॅल्वनायझेशन. त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला आपल्याला म्हणायचं आहे टेनिंग. आता टेनिंग म्हणजे काय, अ लेअर ऑफ टिन इज डिपॉझिटेड ऑन द मेटल टू प्रिव्हेंट द करोजन इज कॉल्ड ॲज टेनिंग. टेनिंग मध्ये काय केलं जातं, लोखंड असेल किंवा कुठलेही धातू असते त्यांच्यावरती काय केलं जातं, टिन या मेटलचा लेअर डिपॉझिट केला जातो, त्याला म्हणायचं आहे टेनिंग. त्याच्यानंतर दुसरं आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. आता हे एक व्यवस्थित समजून घ्या.
आता इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय की इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोलिटिक रिडक्शनचा यूज करून कुठल्याही मेटलवरती गोल्डचा सिल्वरचा लेअर डिपॉझिट केला जात असतो, त्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. आता 2 वर्षापूर्वी बघा करोना येण्याच्या आधी ते रस्त्यावरती सोनचाकली चोरांचे खूप प्रकार वाढले होते. त्याच्यामध्ये एक चोराने डोकं फोडून घेतलं का, त्या बाईच्या गळ्यात एवढी मोठी माळ दिसली, त्यांनी बिचाऱ्याने मेहनत करून तोडली. पुढं गेल्यानंतर त्याला कळलं की ते सोनं नसून काय बेंटेक्स आहे. आता बेंटेक्स हा एक प्रकार असा आहे जो काय दिसायला सोन्यासारखा दिसतो पण ॲक्च्युअलमध्ये सोनं नसतो. विकायला गेल्यानंतर त्याला 100-200 रुपये पण किंमत भेटत नाही. आता हा जो बेंटेक्स आहे तो कसा बनवला जातो, सगळ्यात पहिल्यांदा पितळ असतं. पितळ म्हणजे कोण, ब्रास. आता ब्रास कशा कशाचं कॉम्बिनेशन आहे, ब्रास म्हणजे काय झिंक प्लस कॉपर. ठीक आहे, ब्रास म्हणजे कोण पितळ. पितळमध्ये कोण असतो, तांबे असतो प्लस जस्त असतो. ठीक आहे, ह्याला आपण पिताजी म्हणून लक्षात ठेवा. पितळ बरोबर काय तांबे अधिक झिंक. ठीक आहे, पिताजी. त्याच्यानंतर इलेक्ट्रोप्लेटिंग झालं, ह्याच्यामधून पण आपण काय करू शकतो, रस्टिंग करू शकतो. त्याच्यानंतर 6वा प्रकार जो आहे त्याला म्हणायचं आहे ॲनोडायझिंग किंवा ॲनोडायझेशन. आता ॲनोडायझेशन आणि इलेक्ट्रोप्लेटिंग सेम आहे. आता सिल्वर प्लेटेड स्पून असतात किंवा गोल्ड प्लेटेड ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये एक्झॅक्टली इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय केलं जातं आणि ॲनोडायझेशनमध्ये काय केलं जातं. ॲनोडायझेशनमध्ये काय केलं जातं, ज्याच्यावरती लेअर द्यायचा त्याचा ॲनोड असतो आणि ज्याचा लेअर द्यायचा तो कॅथोड असतो. मग ती प्रोसेस ऑन करतात, मग हे सगळे आयन्स मेल्ट होतात आणि ते पॉझिटिव्हकडे येऊन अट्रॅक्ट होत असतात, त्याला म्हणायचं ॲनोडायझिंग. आणि इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये काय केलेलं असतं, ऑलरेडी मेल्टेड मिक्सचर असतं, त्याच्यामध्ये फक्त तो आर्टिकल बुडवतात आणि बाहेर काढतात, त्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. हा एक बेसिक डिफरन्स त्या दोघांमधला समजून घ्या. अशा प्रकारे बघा हा मेट्रोलॉजी लेसन जो आहे तो आपण रिवाईज केलेला आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत, सगळेचे सगळे आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे जवळपास 98% तुम्ही म्हणलं तरी चालेल. फक्त एखादा छोटा मोठा कुठला पॉईंट राहिलेला असेल तरी पण शक्यतो आपण काय केले की सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून परीक्षेला सगळ्यांनाच फायदा होईल. थँक्यू.